श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर कालच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट आली होती की तुझं बाळ किती महिन्याचं आहे आणि तू रात्रीच्या जेवणामध्ये त्याला काही खाऊ घालते, त्याची रेसिपी शेअर कर। तर रेसिपी शेअर करते। सगळ्यात पहिल्यांदा मी एक छोटं बीट घेतलेलं आहे, अर्ध कापून त्याची साल काढून घ्यायची आणि ते बारीक खिसून घ्यायचं। त्यानंतर दुसरीकडे एका प्लेटमध्ये मसूरची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। अशा 3 प्रकारच्या डाळी घ्यायच्या आणि थोडंसं तांदूळ घ्यायचे। तिन्ही डाळी आणि तांदूळ एकत्र करायचे, मिक्स करून धुवून घ्यायचे। त्यानंतर दुसरीकडे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आपण खिसून घेतलेलं बीट घालायचं, त्यानंतर पाणी टाकून शिजायला ठेवायचं। बारीक गॅसवरती शिजवत ठेवायचं। 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं। शिजवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, त्यानंतर बारीक करून घ्यायचं। आणि माझं बाळ 8 महिन्याचं आहे, छोटा आहे, त्यामुळे मी त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते, खाऊ घालते। तर तुमचं बाळ मोठं असेल तरी तुम्ही फक्त मॅश करून खाऊ घालू शकता। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना।